यवतमाळमध्ये आलोय आणि इथले आपले यवतमाळमध्ये शेतकरी आहेत. तुमचा थोडक्यात परिचय करून द्या. पुंडलिक रामभाऊजी वैद्य येवती. पुंडलिक रामभाऊजी वैद्य पुंडलिक रामभाऊ वैद्य वैद्य हे यवतमाळमधल्या येवती गावामध्ये राहतात, इथे शेती करतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यंदाचा जो पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड झाला आणि खूप शेतांचं नुकसान झालंय. काय तुमचं अनुभव आहे? हे तुमचं SRT वरचं पीक आहे. असा पाऊस हा तुमच्याकडे पण झाला असेल. हो सर. पण ह्या पावसाचं तुम्हाला किती नुकसान झालं किंवा काय त्याच्याविषयी काय सांगा? तर यावर्षी सुरुवातीतच मी पेरणी केली सोयाबीनची, परंतु पाऊस कमी झाल्यामुळे ते पूर्ण बियाणं गेलं. अच्छा. पारंपरिक पद्धती असती तर मला लागल्या असत्या कमीत कमी 10 ते 12 बॅग 10 एकरात. एका एकरसाठी? एका एकरसाठी. एका एकरासाठी एक बॅग. अच्छा. आणि 10 एकर तुमचं होतं? 10 बॅग गेल्या असत्या. बरोबर. परंतु माझी SRT असल्यामुळे लगेच ग्लायकोसेट मारून लगेच 3 बॅग पहिले लागल्यानंतर 3च बॅग लावल्या. याच्यातच माझा कमीत कमी 1 लाखाचा 1.25 लाखाचा खर्च वाचला. म्हणजे 10 एकरासाठी फक्त तुमच्या 3च बॅग लागल्या? 3 बॅग लागल्या. त्या तुरी आहे. अच्छा. आणि तूर पण त्यात तुम्ही तूर पण घेतली? सोयाबीन पण आहे? 1 वरंबा तुरी आणि 1 वरंबा सोयाबीन. बरोबर. म्हणजे पीक तुम्हाला चटकन, म्हणजे समजा नुकसान जरी झालं तरी त्याचा खर्च कमी होता? खर्च कमी होता. ते बियाणं कमी लागलं? बियाणं कमी लागलं. परत जमीन आपली वापशावर लवकर आली असेल? वापशावर लवकर येऊन परत पेरणी लवकर झाली. परत टोकन यंत्राने पेरणी केली लवकर. आणि तो सोयाबीन इथे शेतामध्ये तुमच्या उभा म्हणून छान आहे. अच्छा. 90% आमच्या गावातले सोयाबीन गेले साहेब. बापरे. ह्या आत्ताचा जो पाऊस झाला, भरपूर पाणी साठलं शेतामध्ये. आमच्या सोयाबीनवर येलो मोजॅक नाही, मूळ सड नाही. परत तुम्हीच बघा सोयाबीनची क्वालिटी. हो बरोबर. ते बघा ना, छान आहे अगदी. बरोबर. काय मस्त सोयाबीन लागलं. बरोबर. आता हे किती दिवसात काढायला येईल तुमचं? आता जास्तीत जास्त 8-10 दिवसात हे पूर्ण काढायला लागेल. बरोबर. जिथे 100% लोकांची नुकसानी झाली तिथे SRT मध्ये तुम्ही इतका हरले, परत पी लावलं तुम्ही, जिंकलो. परत जिंकलो मी. जिंकलो असंच म्हणायला लागेल. म्हणजे हरलो असं नाही की ते तुम्ही सोडूनच दिलं. पारंपरिक असतं तर तुम्हाला ते परत करायची इच्छा पण झाली नसती, कारण एवढा खर्च परत करायला लागला असता. परत वखरणी, परत पेरणी, परत कमीत कमी आमच्याकडे बाई म्हणतो आम्ही, म्हणजे शेतजमिनीना मशागत करणे, डबल मशागत लागली असती. मशागत करायचं काहीच काम पडलं नाही. टोकन यंत्राने पेरणी करून टाकली परत. वा वा, छान छान. म्हणजे पद्धतीने शेती केल्यावरती हा जो हवामान बदलाचा परिणाम आहे ह्याला सुद्धा ही परिस्थिती, म्हणजे ही जी पद्धती आहे SRT पद्धती, ही पूरक ठरते किंवा पूर्ण उरते. आणि अशा परिस्थितीत पीक सुद्धा शेतकऱ्याच्या हातामध्ये येते. हे या वर्षीच्या अनुभवातनं सिद्ध होतंय. तर सोयाबीनच्या पण हे पण बघूया, दाणे कसे छान भरलेत, ते शेंड्यापर्यंत भरले. आणि हे बघा, अतिशय छान टपोरा दाणा भरलाय. 8 दिवसात ह्याची आता कापणी होईल. मस्त, अगदी छान. धन्यवाद मंडळी.